चारित्र्याच्या संशयावरून उच्च शिक्षित पत्नीला विजेच्या वायरने शॉक देत तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात ही घटना घडली असून पतीने खुनानंतर चोरीच्या उद्देशाने तिचा खून झाल्याचा बनाव रचला होता। परंतु ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या खुनाचा उलगडा केलाय। पोलिसांनी पतीला अटक केली आहे। शीतल स्वप्नील रणपिसे, वय वर्ष 23, राहणार रांजणगाव सांडस, तालुका शिरूर, जिल्हा पुणे असं नवविवाहितेचं नाव आहे। तिचा पती स्वप्नील शामराव रणपिसे, वय वर्ष 26 याला अटक केली असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे व त्यांच्या पथकानं केली। दिनांक 3 जुलै रोजी शीतल ही घरात एकटीच होती। त्यावेळी सासरे शामराव, स्वप्नील, सासू शारदा कामानिमित्त बाहेर गेले होते। स्वप्नीलच्या आईचा रांजणगाव सांडस परिसरात साडी विक्रीचा दालन आहे। दुपारी 2च्या सुमारास स्वप्नील घरी आला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता। त्यानं शीतलच्या मोबाईलवर संपर्क केला, तिनं प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे त्यानं चुलत भाऊ रणजितला बोलावून घेतले। घराच्या पाठीमागील दरवाजाने दोघे आत गेले तेव्हा शीतल घरात बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसले। तिच्या गळ्याजवळ दोरी गुंडाळली होती। तिच्या अंगठ्याला वायरने विजेचा शॉक दिल्याचं उघडकीस आले। शीतलला तातडीनं केडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते। शीतलचा खून चोरीच्या उद्देशातून झाल्याचा संशय होता। नवविवाहित तरुणीचा खून झाल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गंभीर दखल घेत तपासाबाबत सूचना दिल्या होत्या। घराच्या परिसरातील सीसीटीव्ही पडताळले, सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला। स्वप्नीलने पोलिसांकडे तक्रार दिली होती। पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली। स्वप्नीलचा स्वभाव संशयी आहे। 7 महिन्यापूर्वी स्वप्नील व शीतल यांचा विवाह झाला होता। स्वप्नील पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता। तिच्या पूर्व आयुष्याबाबत तिला वारंवार विचारणा करत होता, त्यामुळे त्यांचा नेहमी वाद होत असत। याची माहिती घेतली असता पोलिसांचा संशय स्वप्नीलवर बळावला। याला चौकशीसाठी ताब्यात घेत कसून चौकशी केली तेव्हा चारित्र्याच्या संशयातून त्यानं पत्नीचा खून केल्याची कबुली दिली। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू DSD वर्ल्डच्या पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।